नमस्कार मित्रांनो, चालू आहे बघा. बघा या आंब्याला वरखत घालायचं, 10-26 घालायला लागलो रिंग मारून. पाणी सोडलं इकडं बोरचं. डिगी 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 आपलं ह्यात कांदा टोचा जायचं, कांदा आणल्या तर म्हणलं तोपर्यंत हे आंब्याकडे आपलं रिंग मारून पुढं पुन्हा रिंग मारते खाली खुरप्यानं आणि मी आपलं मागणं मोजवते आपलं वरखत टाकून. शांत होतं बा. सासू आले तेव्हा काम निघले आमचं. तसं काय नाही बरं का, सासरे बशी काय नाही. आता लई दिवस झालं पेंडिंगला पडलो होतो. आज सणवार असल्यामुळं असं 2 सणवार गेलं फुकाट, पण आजच्या सणवारी बनलं तराव आणायला. नेमकं आजच कसं बनलं असेल बघा की योगा योग तरी. तुला काय म्हणायचं, तुझं आई बाबा आली म्हणून काम काढलं काय? हा तसं काय नाही. माहित आहे तुम्हाला तर आमची आई बसत नाही, करायला लागलेली एक जावाय का इथे येत आहे का नाही. पाण्यात 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 काढ. कसं काढूया? ती राहिले झाड त्याला त्याला मार घातलंय की घातले का? काढ कडे कडे पाण्यातनं जाईल त्याच्यापाशी वापर. जाऊ दे त्याच्यापाशी घालावायचा त्याच्यापाशी गेल्यावर होतंय ना, जळतंय ना. तर राहू राहू दे दुसऱ्या झाडाला, ह्याला पाणी जाते म्हणून फक्त. बघा सारे दगड आहेत तीन, ह्यात आता आम्ही कांदा लावायचंय. कसं येते कसं नाही आता सांगा. रानच दगडात आता का करावं, किती काढावं. दगड जर काढली तर ह्यात काहीच राहायचं नाही मग गोप्यात, खडाकाला बिरेल खाली. काय दगडातच येते, दगडातच पहिली लोक दगडातच शेती करत होती. इथलं एवढ्यात जरा जास्त मुरुम आहे इथं, होय का? आणि इकडे जरा आहे मऊ खाली. चालव जरा. आता ही लाईन पलीकडची बी लाईन झाली बघा मित्रांनो. पलीकडची लाईन क्लिअर करून ही लाईन दोन्ही म्हणजे ही लाईनच झाली आम्ही म्हणा थोडक्यात. पेरूला घालूया का? नको पिरूला, आता त्याला फळे लागले ते कशाला वर. नाही, फळं लागल्यानंतर उलट लागतं. आता पाणी जात नाही, उद्या घालू त्याला. सुकल्यावर लावायचं घरात, मग पाणी चालू आहे लावायचं. पाणी तुम्हाला कसं लावायला तसं? चालू पाण्यात वाहून जाईल की रोप, नीट बसणार नाही चिटकून. होय, मग कसं करायचं? जरा पाणी भरू दे की. तिकडे तो काय पोरं बघ कशी तोडते. बसणारे खरं भरा पाहिजे मोठं मोठं ना. मोठ्या मटरनं खळखळून जाते रान होतं का. एकदा भरलं असतं गच म्हणजे. होय होय का? मोठ्या मोटरनं कुठनं भरणार, खाली उकळले आपली तर कधी मोटर चालू कॉक करून इथं निघेल की काय माहिती इथं निघते त्या बॉक्सपासून वर जाते, खाली येत नाही. हा खाली येत नाही. नाही येतं की पाणी खाली जाणार, त्या पाण्याला थाटणार तत्त पण इकडं निघणार. पाईपलाईन होईल रबाळा. राहू दे. बरं आहे की, किती वेळ लागला आता ह्याला, म्हणजे कोरडे रान असल्यामुळे वेळ लागायला. काढायची खायला करायची एवढीशी पात. वेळ लागायला लागला ह्याला. आई बघा खायला पात घ्यायला लागली इथं, त्यातली पात घ्यायला लागली आई. काय बघू आधी, धुऊ ग पुन्हा आधी अशी द्यायची, परत मी तोडून करायची. आलं कोण आहे सासरं पाटील आमचं फुलटो आहे एकदम टाईट. किशात फोन जा अण्णा जलक दाखवून या जा. हा येणार आहे उद्या. त्यांचं दिली वाटावटी उद्या डे ठरली आहे. आपला दिवस ठरलेला आहे, पण वाटावटी उद्या ठरली. हा बरं, बघतो मी काय करायचं. मला शेतपळा जायला होती माघारी, मी कामच करून येणार. हां थँक्यू. हां ठीक आहे ठीक आहे. हो
त्या पाण्याने पडत नाही म्हणते आम्ही. बारीक पाण्यात मोठं सोडायला लागणार आहे. कसं खरं ती म्हणते ह्यालाच भिजू द्या म्हणते या. पण वाळीत लावून घेतून हे असं कवा यायचं तेव्हा येऊ द्या म्हणते इकडे पाणी. होय. हा आता बसत असते ते तर आता आम्ही रोज कुरडीलाच कांदा लावतो की 2-2 एकर लावतो काय हेत नाही वर वाफा करो. तुंबा घालो तुंबाला घालो तुंबा घालतो आणि हित नळ्या इकडं असं सोडू आणून इकडे भिजल लवकर. ह्यातच लावून घ्या पाटणारे बरं का. पण मा तू इथं इथं तू हितनं पण नळ्या जोडतो मी बंद करून हितनं इकडे. पडते तर म्हणजे पडायला रेश मारायची रेशीत लावायचं कांदा आणि परत माती ढकलायची असते पडत नाही चोप बसते कांदा. वल्यात आपण रेषा नाही की मारत पण वल्यात बोटाने दाबतो. वल्यात नाही मारत पण असं रेषा मारायची. रोज आता आम्ही कांद्याला जातोय की आज तुमचं कांद्याचं सीझन चालू आहे का? हजर जास्त असं कांद्याला. वल्यात पण रान कठीण होणार लावस तर हा कसं करता वल्यात लावता का वाळलीत? वल्यात लावायचं पुन्हा ती महाग आता भिजली ती. तिथनं तुम्हा की मग इकडे लावतो मग तवर आम्ही. खुरपं कुठं ठेवलं खुरपं आणणार लावायचं चालू पाणी यायला उशीर लागते लावायचं ना. पाठी बसली लावित नाही थोडा बापा इकडे खुरपती आपल्याला करायला ए आंटी काय करते खुरपं घेऊ नको. लावा लागली पोरगी. हेच काय कुठनं तुंबायचं तुम्ही बघा येत नाही तुंबायचं आहे कशाला लावा येत ना सरळ लावच तर पुढे जातात काय पाणी लगेच येते. मला एक पिंडी आणून द्या पुन्हा मागितलं काय बघ खुरपं काय एकाच खुरप्यानं वाढायचं लसूण लावले लावूया तिकडे लय पाताय लावलं टिकावून काखरे मारू का सगळं. टिकावाला म्हणजे कांदा दुखतो नाही तर पुन्हा टिकावाला खोदावं लागावं. पाताळ लावा लागला काय एवढेच असते कांदा फुकते तर मग मोठे होते. काकरी पाडलेलं मला तर वाटतं की कांद्याला फोटा फुगाय जागा गावती. आपण दगडा शेजारी चिमटतो पुन्हा तसं त्याला जागा पोकाळ करत नाही. गावामध्ये ती बारीक येते मग तिथनं पुन्हा पाण्यात लावा थोडा आणि वळीन लागते त्या पुन्हा पुन्हा द्यायचं माग सर. वल्यात कळत नाही वळीन लागते. खरं तर असंच काखऱ्या पाहिजे होत्या कोळप फिरवायला. इकडे हे तण येत नाही पण ह्यात मध्ये माती लावली की पडत नाही तर डोंब्याला लय वर लावून डोंब्याला गवार लावायचे त्या लय वर लावू नका इथे डोंब्यावर कांदा एक लावून तसं लावू नका. असं हा असं त्याला अगं आई लय लांब झाली काकरी कुठे तिथं बघ किती जाणतं झालं. वडची मग मोर तू काखरे वर येऊ बघ. वडी वडची टाकल्यामध्ये पतीचं लावू नको ते नको एक पतीचं आहे ती वर एक पत आहे का 2 आहे का हाय गेलं दोन दोन पातीचं लावत नाही एक पती एक पात्याच्याला ते नळ फुटतात ना